नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण आलो आहोत स्वराज्याची राजधानी म्हणजेच स्वराज्याच्या राजधानीवरती म्हणजेच रायगडावरती. आणि आज आपल्या सोबत आहे कमळी या मालिकेतील आपले लाडके गोड कलाकार. चला तर मग आज त्यांच्यासोबत आज गप्पा मारूया. सगळ्यात पहिले कसे आहात दोघं? मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त. कसे आहात? खूप छान. कसं वाटतंय रायगडावर येऊन? मस्त एकदम. मेन म्हणजे तुम्हाला कसं वाटतं? गेले 3 दिवस तुम्ही इथे शूट करताय. नाही, खूपच कमाल वाटतंय. हा अनुभव वेगळाच अनुभव आहे आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला हे अनुभवायला मिळतंय. आणि लाईक पहिल्यांदाच असं कुठेतरी घडतंय की कोणत्या तरी मालिकेचं शूट हे स्वराज्याच्या राजधानीवरती घडतं. तर त्याबद्दल तुमच्या दोघांचं मत काय? नाही, आम्ही खूपच नशीबवान आहोत या बाबतीत खरंच. म्हणजे खूप छान गोष्ट बांधली आहे ह्या स्पेशल एपिसोडसाठी, जे रायगडावरती आम्ही शूट करतोय. त्यामुळे कमालच फिलिंग आहे. आणि तुम्हाला दोघांना ट्रेकिंगची वगैरे आवड आहे की हा पहिलाच नाही, मी विजयदुर्ग सिंधुदुर्ग केलाय. रायगडावरती माझी पहिलीच वेळ. ट्रेकिंगची म्हणशील तर आहे थोडीशी आवड. तुला आहे आवड? हो, म्हणजे लहानपणी बाबा मला अनेक ट्रेक्सवरती किल्ल्यांवरती झाल्यानंतर जरा ते मागे पडलं, पण आता परत सुरू करेन. ट्रेकिंगची आवड फार आहे तुला असं? खूप मी ट्रॅकहॉलिक आहे असं नाही म्हणणार, पण हा लहानपणी भरपूर गड किल्ले बाबांनी दाखवलेले. सो मला तुला विचारायला आवडेल की कमळी म्हणून या मालिकेला म्हणजे सगळेच जण बघतायस, खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. आणि कमळीवरती बोलतात ना, अशी महाराजांची कृपा पण खूप आहे. त्यांचं ते बॉन्डिंग बघितलंय आम्ही सगळ्यांनी. तर विजया म्हणून महाराजांचा प्रभाव तुझ्यावरती किती आहे, त्याच्याबद्दल काय सांगशील? मालिकेच्या निमित्तानेच खूप जास्त गोष्टी अभ्यासात येत आहेत. त्यामुळे खूप छान वाटतंय की या निमित्ताने अजून जास्त खोल अभ्यास करायला मिळतो या सगळ्या गोष्टींचा. आणि 19 फेब्रुवारी निमित्त म्हणजे शिवजयंती निमित्त असं आम्हाला काय स्पेशल मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे? 17, 18 आणि 19 17, 18 आणि 19 फेब्रुवारीला तुम्हाला हा भाग बघायला मिळणार आहे, शिवजयंती स्पेशल. ते काय असणार आहे मी तुम्हाला सगळं सांगणार नाही, पण आता तुम्ही बघितलास आत्ताच पोवाडा पण पोवाडा पण पोवाडा पण सादर झाला होता. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आणि खूप मजा येणार आहे बघायला तुम्हाला सगळ्यांना. आणि जसं की तुम्ही दोघं बोललात की तुम्हाला ट्रेकिंगची आवड आहे, सो एखादी मोमेंट जी तुम्ही ट्रेकिंगला गेला होतात आणि ती अशी खूप तुमच्या आठवणीत राहिली आहे दोघांच्या, पण तुम्ही दोघंही बोललात की तुम्ही ट्रेकिंग आधी केलेली आहे, सो त्या रिगार्डिंग. मी खूप मेजर वाले ट्रेक्स केलेले आहेत. मी केदारनाथ केलाय, मी वैष्णव देवी केलंय. त्यामुळे ते दोन्ही ट्रेक्सचे खूप छान अनुभव आहेत. पण त्याने थोडीशी इजा झाली होती मला, हे लक्षात राहण्यासारखं आहे. खूप चांगलं. एक रोहिडा नावाचा किल्ला आहे महाराजांचा. ते माझे बाबा मला घेऊन गेले होते आणि तेव्हा मी खूप लहान होतो. आणि तो गड चढत असताना खूप वारा आला होता, इतका की बाबांना मला पकडून ठेवायला लागलं होतं, नाही तर मी उडून गेलो असतो. आणि मी अतिशयोक्ती करत नाहीये, मी खरंच उडून गेलो असतो, एवढा वारा होता तिथे. हा, त्यामुळे खूप घाबरलो होतो मी तेव्हा. आणि मगाशी आम्ही पाहिलं जसं की तुमचं शूट चालू होतं, पोवाडे वगैरे असे ते सगळं अनुभवायला, तो अनुभव कसा होता तुमच्या दोघांचा? नाही, तो अंगावरती काटा आणणाराच अनुभव होता. कारण कारण आम्ही ती गोष्ट पण अशी आहे जी आम्ही पोवाड्या थ्रू सांगतोय. त्यामुळे खूप जास्त असं अंगावर येत होतं सगळं आणि खूप भारी वाटत होतं. आणि गेले 3 दिवस तुम्ही इथे आहात, सो इथला असं कोणतं बोलतो ना आवडता स्पॉट असा तुमचा झालाय? अख्खा आवडता गडच आवडताय. हा बोलतो ना, 3 दिवसाचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ओव्हरऑल? खूप छान एक्सपिरियन्स. म्हणजे शूटिंग करायला मिळतंय हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि खूप छान वाटतंय. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना मी हेच सांगेन की हा शिवजयंती स्पेशल एपिसोड तुम्हाला बघायला मिळणार आहे 17, 18 आणि 19 फेब्रुवारीला. आणि त्यात बऱ्याच गोष्टी घडतायत. गोष्टीतही काही ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत. पुढे काय घडणार आहे किंवा गोष्टीतल्या पात्रांचे रिलेशन एकमेकांमधले पुढे जाऊन ते काय वळण घेणार आहेत हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. नक्की बघा आमचे हे एपिसोड. आय एम शुअर तुम्हाला खूप आवडेल आणि आमच्यावरती असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं. Thank you. अँड ऑल द बेस्ट.